यावर्षी राज्यात लवकर मान्सून दाखल झाला आणि त्याचा परिणाम जो आहे तो थेट शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे। सातपुड्यात मोठ्या प्रमाणात कैरीपासून आमचूल तयार करण्याचा उद्योग जो आहे तो सुरू असतो। धडगाव असेल किंवा मोलगी या भागात मोठ्या प्रमाणात कैरीपासून आमचूल तयार केलं जात असतं। मात्र या आमचूलला आता सध्या कवडी मोल भाव मिळतोय। आपल्यासोबत धडगाव शहरातील व्यापारी आपल्यासोबत आहेत। गेल्या वर्षी मोठा भाव मिळत होता, मोठ्या प्रमाणात 250 ते 300 रुपये पर्यंतचा भाव गेला होता। मात्र यावेळेस भाव का मिळत नाही? याच्यामुळे हा भाव पावसाळ्यामुळे सर्व पाणी लागून गेलं त्यांना। हे पाणी लागताना मग मालचे पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्याच्यात म्हणजे सर्व काळा पडून गेला, बुरशी लागून गेली। या वर्षी म्हणजे भावच नाही। जे मोठे मोठे कंपन्या आहेत, दिल्ली असेल किंवा अहमदाबाद असेल, या मोठ्या राज्यांमध्ये आपण जो आमचूलचा माल आहे सेल करत होतात, मात्र यावर्षी आवक कसं काय कमी झाली? पावसाळ्यामुळे सर्व कमी झाले। हवा वांदणामुळे सर्व कैरी खाली झाडावरून पडून गेली होती, खराब झालेली आहे। त्याच्याकरता मग सर्व शेतकरी बी नाराज आहेत, व्यापारी बी नाराज आहेत। सध्या काय भाव मिळतोय? आता सध्या 80 ते 90 पर्यंत काळा माल, जास्तीत जास्त 100 ते 110 पर्यंत चांगला माल राहिला तर आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं जे ते नुकसान झालेलं आहे। मोठमोठ्या कंपन्यांनी हा खराब माल घेण्यास नकार दिलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो सातपुड्यातील आदिवासी बांधवांना पाहायला मिळत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।